नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हटलं की आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो, पण अक्षय तृतीया म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण होत असते. कारण की अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर तो आपल्या पूर्वजांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जात असतो. तर त्याचप्रमाणे आता अक्षय तृतीया म्हटलं की आपण ज्याला आपण अखातीज असेही म्हणत असतो, जो की आपण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयाला मग आपण साजरा करत असतो. तर अन्नदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. आपल्या जीवनामध्ये प्रगती करत असताना आपल्या पूर्वजांचा आदर आणि आठवण म्हणून अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्त म्हणजेच की अत्यंत शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे मग सोने, चांदी, इतर ज्या वस्तू आहेत तर नवीन घर घेणे किंवा घराची पूजा करणे किंवा एखादी गाडी घेणे किंवा नवीन नोकरी बघणे, तर ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच की हे जे नवीन शुभ कार्य आहेत तर ते शुभ कार्य अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जात असतात. त्याचप्रमाणे विवाहासाठी म्हणा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून मग गुंतवणुकीसाठी किंवा एखादी तुम्हाला खरेदी करायचं आहे तर त्या खरेदीसाठी पण हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांसाठी पण हा दिवस जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांसाठी काही सेवा उपाय करणे पण महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला दहीभात पण ठेवत असतो. तशा पद्धतीनेच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्न दूर होत असतात. कारण की आपल्या घरामध्ये कधी कधी काही दोष लागल्यामुळे आता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यावेळेस आपल्या घराला पितृदोष लागल्यानंतर पण ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात. आता आपण पूर्वजांच्या ज्या सेवा आहेत तर दररोज प्रत्येकाला करणे शक्य होत नाही. त्यामुळे विशेष जे दिवस आहेत त्या दिवशी जरी तुम्ही पूर्वजांसाठी काही सेवा केला तर त्याचं फळ म्हणा आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होतो. म्हणून मग आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ती कोणती वस्तू आपण खाऊ घालणार आहोत ज्यामुळे आपल्यावरती जे सर्व संकटे आहेत, विघ्न आहेत तर ते दूर होतील, आपल्या 3 पिढ्यांचा पण पितृदोष नष्ट होतो, याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दिवसभरातून कधीही ही जी सेवा आहे म्हणजेच की ही जी वस्तू आहे तर ही वस्तू कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकता. आता आपले पूर्वज जे आहेत तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मुक्या प्राण्यांच्या म्हणा रूपामध्ये आपल्या घरी येत असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, कुत्र्याला काही वस्तू खायला घालायचं आहे. आपल्या घराला पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी ह्या येत असतात. आपण कितीही देवांची पूजा केली किंवा कोणतेही व्रत केले किंवा उपासना केली तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नसते. आता जर आपले पूर्वजच आपल्यावरती प्रसन्न नसतील तर मग घरामध्ये दोष निर्माण होणारच. त्यामुळे मग आपण देवांची सेवा करण्या अगोदर आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मगच त्यानंतरच तुम्ही देवी देवतांची जी सेवा आहे तर ते करू शकता. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की पितृदोष हा किती पिढ्यांचा आपल्याला लागत असतो, तर 3 पिढ्यांचा आपल्याला पितृदोष लागतो. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून अंघोळ करायचं आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीतील पितृदोष हळूहळू का होईना दूर होत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आजच्या दिवशी म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघरामध्ये माता लक्ष्मीला 16 मुखी दिवा लावण्याचं जे कारण आहे की ते आपल्या घरामध्ये 4ही बाजूने घरामध्ये पैसा आला पाहिजे, म्हणजेच की घरामध्ये धनसंपत्ती येते, घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते. म्हणून मग 16 मुखी जो दिवा असतो तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी लावला जात असतो. तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते. मग आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपण जी चपाती म्हणा किंवा किंवा मग आपण जी भाकरी बनवत असतो तर शेवटी मग आपल्याला काय करायचं आहे, शेवटची जी भाकरी असेल किंवा मग चपाती बनवली असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि चपातीला आपल्याला काय करायचं आहे,
मोहरीचे जे तेल आहे तर त्या मोहरीच्या तेलाचं आपल्याला थोडंसं जे बोट आहे तर ते बोट आपल्याला मोहरीच्या तेलाचं चपातीवरती ओढून घ्यायचं आहे. आता साधे तेल असेल तुमच्याकडे तर तुम्ही साधे तेल पण लावू शकता. आणि त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, एक गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे. आता हे जे सगळं आहे तर एका ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडासा आपल्याला त्यावरती भंडारा एका वाटीमध्ये तुम्ही घ्यायचा आहे, ज्याला आपण हळद पण म्हणत असतो. तर हे सगळं घेऊन आपल्याला जिथे कुठे काळा कुत्रा असेल तर त्या काळ्या कुत्र्याजवळ आपल्याला जायचं आहे. आता कुत्रा हा तुमच्या घरचा असेल किंवा बाहेरचा असेल तरीही चालेल, पण त्या कुत्र्याला आपल्याला अगोदर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर भंडारा लावायचा आहे. आणि मग ती जी भाकरी म्हणा किंवा चपाती ही जी आहे तर हे आपल्याला भंडारा लावून झाल्यानंतर कुत्र्याला आपल्याला अगोदर खाऊ घालायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, पूर्वजांचे नामस्मरण करायचं आहे. आणि आपल्या पूर्वजांचं जर नाव माहिती नसेल तर मग तुम्ही ओम पित्र देवताय नमः म्हणायचं आहे. तर काळा कुत्रा जर नसेल, आता बऱ्याच वेळा काय होतं की जवळपास आजूबाजूला कुत्रे नसतील तर मग त्यावेळेस तुम्हाला इतर जो कुठला कुत्रा असेल त्या कुत्र्याला पण तुम्ही खाऊ घालू शकता. असे नाही की तुम्हाला काळाच कुत्रा भेटला तरच तुम्ही खाऊ घालायचं आहे, नसेल तर मग खाऊ घालायचे नाही. इतर कुठल्याही कुत्र्याला तुम्ही हे खाऊ घालू शकता. आता जरी खाऊ घालणं शक्य नाही झालं कुत्र्याला तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्ही दही भात पण कुत्र्याला खाऊ घालू शकता. पण हा दही भात जो आहे तर हा उपाय घरातील फक्त कर्त्या पुरुषानेच करायचा आहे. म्हणजेच की यामुळे काय होतं की घरातील दोष म्हणा दूर होतात. पितृदोष असेल तर तो पितृदोष पण नष्ट होतो. आपण बऱ्याच वेळा बघत असतो की ह्या ज्या पूर्वजांना आपण कोणतेही सेवा म्हणा कोणतेही पूर्वजांचे उपाय आपण करत असेल तर ते आपल्या घरातील कर्त्या पुरुषानेच केले पाहिजे. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि घरातील कर्ता पुरुषच आपल्या पूर्वजांसाठी मग असे जे उपाय वगैरे आहेत तर ते उपाय करणे म्हणा किंवा पूर्वजांचे स्मरण करणे हे घरातील कर्ती व्यक्तीच करत असते. जर तुम्हाला या दिवशी कुत्रा जर भेटलाच नाही आणि ही चपाती असेल तर मग त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही गाईला पण खाऊ घालायचे आहे. पण दही भात गाईला जे आहे तर ते खाऊ घालू नका. आपले पूर्वज जे आहेत तर कोणत्याही रूपामध्ये म्हणजेच की मुक्या प्राण्यांच्या रूपामध्ये येत असतात, म्हणून मग ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. आता आपण गाईला तुम्ही चपाती म्हणा भाकरी म्हणा खाऊ घालू शकता, पण दही भात जो आहे तर तो गाईला चुकूनही तुम्ही खाऊ घालू नका. म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आता जर तुम्हाला हा उपाय करता आला नाही तर पुढील 5 अमावस्येला मग काय करायचं आहे, कुत्र्याला तुम्ही दही भात खाऊ घालायचा आहे. आता ही जी अमावस्या म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या वेळेस ज्यावेळेस आपण जर हा उपाय तुम्हाला करायला जमलं नसेल तर पुढील अमावस्या जी येणार आहे तर त्या अमावस्यापासून फक्त 5 अमावस्येला तुम्ही प्रत्येक अमावस्येला 5 अमावस्या होईपर्यंत कुत्र्याला तुम्ही दही भात पण खाऊ घालू शकता. आता यावेळेस काय होतं की कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर 7.5 लागली असेल तर मग शनिवारच्या दिवशी कुत्र्याला दही भात खाऊ घालणे, यामुळे काय होतं की राहू केतू शनीचा जो आहे तर तो नष्ट होतो. जरी तुम्हाला नाही झाले शक्य तर मग काय करायचं आहे, एक बिस्किटचा पुडा पण तुम्ही खाऊ घालू शकता. तर मग अशा पद्धतीने अक्षय तृतीयेला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायचं आहे. तुम्हाला जी वस्तू खाऊ घालणं शक्य होत असेल ती वस्तू मग आवर्जून खाऊ घालायचं आहे. व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.